आमच्या सोबत आहेत गिरीश, त्यांच्याकडून आपण या संदर्भातल्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते सातत्याने जाणून घेतोय। अधिवेशन सध्या कुठल्याही गोष्टीचा आम्हाला धक्का लागत नाही। आलेल्या प्रत्येक परिस्थिती आलेल्या अरे चला यार सचिन अहिर यांनी सचिन अहिर यांचा उमेदवारी निश्चित झालेली आहे। सक्रिय धक्का तंत्रज्ञाचे पाहायला मिळतो। अजून किती काय सचिन अहिर यांना उमेदवारी दिली उपसभापती एकनाथ शिंदे आणि खूप मोठा धक्का तंत्र पुन्हा एकदा एकनाथ शिंदेचं पाहायला मिळतंय। आदित्य ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातो। विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज दाखल करण्याची वेळ होती। त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा वहिनी आणि आम्ही सर्वजण उपस्थित होतो। आज कुणाचा फॉर्म भरणार याची उत्सुकता सर्वांनाच होती, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा एकदा एक ऑपरेशन उभाटाचं केलं आणि त्याच्यामध्ये सचिन अहिरचा उपाध्यक्ष पदासाठी, उपसभापती पदासाठी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे। सचिन अहिर मूळ सैनिक, तो त्यांनी पक्षांतर केलं नाही तर शिवसेनेतच प्रवेश केलेला आहे। म्हणून त्यांचं स्वागत एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि आज मला वाटतं हा खऱ्या अर्थानं उभाटामध्ये असलेला असंतोष पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आता याला उभाटाचे नेते काय नाव देत आहेत हे पाहणं उत्सुकताचं असेल। आम्ही ऑपरेशन करण्याच्या आणखी मानसिकतेमध्ये नाही होत। हे जे येत आहेत हे त्या ठिकाणी त्यांची मानसिकता आता ढासळलेली आहे। पक्ष नेतृत्व काय करते किंवा तिथं कार्यकर्त्याला काय सन्मान मिळतो हे त्यांनी पाहिलेलं आहे। सचिन अहिर हा काय काल परवाचा कार्यकर्ता नाहीये, तो राज्यमंत्री राहिलेला आहे। एक वजन त्याचा वरळी भागामध्ये आहे आणि अशा कार्यकर्त्याला सुद्धा दाबण्याचा जो काही प्रयत्न झाला होता त्याचा हा स्फोट झालेला आहे। आता याच्यामध्ये आम्हाला हे ऐकायचंय की सचिन अहिरला या पक्षामध्ये येण्यासाठी काय ऑफर दिल्या, त्याच्यावर काय टीका होते, सचिन अहिर विकला गेला असं म्हणतील का, या सगळ्या गोष्टीचं उत्तर आम्हाला उभाटाकडून अपेक्षित आहे। एक कार्यकर्ता म्हणून सचिन अहिरची असलेली इमेज आपल्याला सर्वांना माहिती आहे। म्हणून सचिनने घेतलेला निर्णय हा खऱ्या अर्थानं शिवसैनिकाची भावना त्यांनी या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे। आमच्याकडे पक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतात, तो निर्णय अत्यंत शेवटच्या क्षणाला कोणाला उमेदवार द्यायची, कोणाचा फॉर्म भरायचा हा अधिकार त्यांचा आहे। म्हणून त्यांनी पक्षहितासाठी जे काही महत्वाचं असतं त्याला ते प्रायोरिटी देतात आणि म्हणून आज सचिन अहिरचा फॉर्म भरला गेलेला आहे। आदित्य ठाकरे यांच्यासाठी एक चांगला उमदा उमेदवार मिळाला शिवसेनेला असं म्हणावं। सचिन अहिर भविष्यात आदित्य ठाकरेंचंच हे ऑपरेशन आहे असं म्हणावं। आता 29ला याचा सगळा उत्तर मिळेल, परंतु एक निश्चित आहे, आता वरळीमध्ये आके देखो म्हणणारे
आता वरळीमध्ये येणार नाहीत अशी एकंदरीत स्थिती आहे. किस तरीके से ऑपरेशन 3.0 का अगला प्रयोग हमें नजर आ रहा है, ये आदित्य ठाकरे को धक्का है या उद्धव ठाकरे को? देखिए आज जो आप जिसको ऑपरेशन 3 कहते हो वह उस तरीके का ऑपरेशन नहीं है, अभी ऑपरेशन होना बाकी है। आज सचिन अहिर का उपसभापति के लिए फॉर्म भरा गया, वो आज सही मायने में शिवसेना के पक्ष में आज वो दाखिल हुए। इसके पहले ही जो उनको उम्मीदवारी मिली थी वो शिवसेना की थी और उन्होंने कोई पक्ष छोड़ा नहीं है। तो शिवसेना में जो हम एकनाथ शिंदे साहब के नेतृत्व में चलाते उसी पार्टी में उन्होंने अपना स्थान ले लिया है, उसमें प्रवेश उन्होंने किया है। क्या आपको लगता है आने वाले समय में कई और विधायक आपके साथ स्वतः पत्रकार परिषद घेत आहेत, आदित्य ठाकरे स्वतः किंवा पत्रकार परिषद घेत आहेत, किती जण अजून शिवसेनेमधले आहेत जे आपल्या पक्षात येण्यासाठी तयार आहेत आणि आदित्य ठाकरेंना पण घेणार का? शिवसेनेमध्ये येणारी इन्कमिंग एवढी जोरात आहे, आता किती लोक येतील याचा सगळा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत। आदित्य ठाकरे वगळून इतर सर्वजण शिवसेनेमध्ये येतील असा आमचा अंदाज आहे। शिरसाट यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की आदित्य ठाकरे वगळून इतर सर्व आमदार आमच्या सोबत येतील असा आमचा अंदाज आहे। आणि सचिन अहिर यांच्याबाबत बोलत असताना त्यांनी असं स्पष्ट केलंय की खऱ्या शिवसेनेमध्ये सचिन अहिर आलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सचिन अहिर यांना दाबण्याचा प्रयत्न झाला आणि अजून ऑपरेशन होणं बाकी आहे असं सूचक विधान देखील संजय शिरसाट यांनी केलंय।